नमस्कार मंडळी. लक्षात घ्या, हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण तुमचीही किडनी खराब होत चालली का बघा. हे महत्त्वाचं आहे, कारण तुम्हाला शुगर आहे, साखर आहे, BP आहे, व्यायाम करत नाही, वजन जास्त आहे, हे कारण असतील तर तुमची किडनी देखील खराब होऊ शकते. ह्याचे चान्सेस खूप आहेत. म्हणून फक्त हा 8 मिनिटाचा व्हिडिओ बघा आणि तुमची किडनीला, स्वतःच्या किडनीला वाचवा. मी सांगतोय किडनी खराब होण्याची लक्षणे कोणती आहेत, किडनी कशी वाचवली पाहिजे तुम्ही त्याची, या अनेक गोष्टी मी एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जर तो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला तर सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिल्यांदा जे 84 सबस्क्रायबर आहेत त्यांचे मनापासून धन्यवाद. तर किडनीचे आरोग्य जपण्यासाठी 10 महत्त्वाच्या सवयी कोणत्या आहेत, किडनी खराब होण्यापासून बचाव कसा करावा. तर किडनी खराब झाल्यानंतर उपचार करणं हे खूप अवघड आहे, पण किडनी जर खराब व्हायच्या अगोदरच त्याला जर चांगल्या पद्धतीने ठेवलं तर हे खूप सोपं आहे. आणि हे सोप्या जीवनशैलीमध्ये आणि नियमित तपासण्यामुळे किडनीचे नुकसान टाळता येऊ शकतं. तुमचं किडनी ट्रान्सप्लांटेशनसाठी 20 ते 25 लाख रुपये लागणार आहेत. ते सर्व पैसे वाचू शकतात. फक्त काय करायचं तुम्हाला, फक्त तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल करायचा आणि ह्याच्यामुळे तुमचं शरीर चांगलं राहील, तुम्ही निरोगी राहाल, खुश राहाल. फक्त एवढीच गोष्ट करायची. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि पूर्ण व्हिडिओ नीट काळजीपूर्वक पहा. आता किडनी खराब झाल्यानंतर उपचार घेणे हे अवघडच आहे म्हणजे सोपं अजिबात नाही. त्याच्यामुळे हे तुम्ही मेंटेनन्स केलं पाहिजे. आता किडनीचे महत्त्व काय आहे? किडनी शरीरातील घाण, अतिरिक्त पाणी, विषारी पदार्थ लघवीद्वारे बाहेर काढते. तसेच रक्तदाब म्हणजे तुमचा ब्लड प्रेशर, इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे सोडियम, पोटॅशियम काय असतील ते तुमच्या शरीरामध्ये, आणि लाल रक्तपेशी म्हणजेच RBC तयार होण्यास मदत करणाऱ्या हार्मोन्सला निर्मितीतही भूमिका आहे. म्हणजे किडनी फक्त आपल्या शरीरातील घाण, लघवीला मदत करते का? नाही, त्याच्या अनेक वेगवेगळ्या कारणांमध्ये रोल आहेत. आता जर निरोगी ठेवायचे असेल तर तुम्ही काय सवयी केल्या पाहिजेत, मी सगळे ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तत्पूर्वी तुम्ही बाकीचे देखील व्हिडिओ पाहू शकता. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती असेच वेगवेगळे व्हिडिओ, आरोग्यविषयक व्हिडिओ येत राहतात. जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर मनापासून धन्यवाद. तर पहिलं कारण काय आहे निरोगी ठेवायचं असेल तर रक्तदाब, म्हणजेच तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर तो कमी ठेवला पाहिजे. ब्लड प्रेशर मेंटेनमध्ये ठेवलं पाहिजे. का होतं ह्याने, जर उच्च रक्तदाबामुळे किडनीतील सूक्ष्म रक्तवाहिन्या म्हणजेच मायन्यूट म्हणजे लहान लहान वाहिन्या आहेत ना, त्यांचं नुकसान होऊ शकतं. आणि जर हे नुकसान झालं तर ते आपल्याला परवडणारं नाही. मधुमेह नियंत्रित ठेवा म्हणजे डायबिटीज. इंडियाला काय म्हणते, डायबिटीज कॅपिटल ऑफ वर्ल्ड. का? कारण रक्तातील साखर जास्त राहिल्यास किडनीचे फिल्ट्रेशन जे ग्लोमेरुल आहे ते हळूहळू खूप खराब होऊ शकतं, कमी होऊ शकतं. ह्याच्यामुळे तुम्ही मधुमेह म्हणजेच डायबिटीज नियंत्रित ठेवा. पुरेसे पाणी प्या. सामान्यतः दिवसभर पुरेसे पाणी पिणे फायदेशीर असतं. पुरेसं म्हणजे खूप अतिमात्रात नाही. कोणती पण गोष्ट जास्ती केली तर ती खराबच असते. मात्र ज्यांना किडनीचा गंभीर आजार आहे, हृदयविकाराचा किंवा डॉक्टरांनी पण पाणी मर्यादित ठेवणारा सल्ला दिला असेल तर त्यांनी डॉक्टरांच्या सूचनेनुसारच पाणी प्यावं. नंतर तुम्ही जर मीठ जास्त खात असाल, आता मीठ जास्त खाल्ल्यामुळे BP वरती परिणाम होतो, हे सगळ्यांनाच माहिती. पण आता काय करायचं, जर जास्त मिठामुळे रक्तदाब वाढू शकतो आणि किडनीवर ताण येऊ शकतो. म्हणून तुम्ही मीठ कंट्रोलमध्ये खावा. वेदनाशामक औषधे विनाकारण घेऊ नका. वेदनाशामक म्हणजे काय, पेन किलर, स्टेरॉइड्स, अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्स असे डॉक्टरांनी दिल्याशिवाय घेऊ नका. स्वतः घेऊ नका. काय काय जण काय करतात, स्वतः एकदा डॉक्टरकडे जातात, त्याच गोळ्या परत कंटिन्यू तसंच ठेवतात. पण हे एकदम चुकीचं आहे. असं अजिबात करू नका. काय विशेषतः काय होतं, NSAID म्हणजे नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग प्रकारची औषधे असतात. काय होतं, दीर्घकाळ ह्यांचा वापर केला किंवा वारंवार घेतल्यास किडनीला हानी पोहोचू शकते. म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषध घ्या. जर डॉक्टरांना तीच औषधे परत द्यायची असतील तर तुमच्या आधी ती किडनी परफॉर्मन्स चेक करतात. त्यांचं तुमच्या किडनीवरती, लिव्हरवरती काही परिणाम होत नाही ना, हे देखील डॉक्टर चेक करतो आणि मगच ते औषधे देतो. आता धूम्रपान आणि मद्यपान टाळा. ह्याच्यामुळे काय होतं, रक्तवाहिन्यांचं नुकसान होऊ शकतं आणि किडनीचे कार्य बिघडू शकतं. म्हणून तुम्ही धूम्रपान आणि मद्यपान टाळलं पाहिजे. नियमित व्यायाम करा. आठवड्यात किमान 150 मिनटं मध्यम तीव्रतेचा व्यायाम करावा. आता 150 मिनटं भागिले 7 दिवस म्हणजे दररोज 20 ते 25 मिनटं डेली व्यायाम केला पाहिजे. खूप ताण द्यायचं नाही शरीरावरती. वजन नियंत्रित ठेवा. आता वजन नियंत्रित ठेवल्यामुळे काय होईल, लठ्ठपणामुळे मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो, ज्याचा परिणाम किडनीवरती होऊ शकतो. म्हणून तुम्ही वजन नियंत्रित ठेवलं पाहिजे.
नियमित तपासण्या करा. आता कुठल्या तपासण्या करायचं नियमित कशासाठी करायचं? विशेषतः मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा किडनीचा कौटुंबिक इतिहास असल्यास, म्हणजे कुटुंबामध्ये कोणाची किडनी वगैरे खराब झाली असल्यास त्यांनी हे तपासण्या केल्या पाहिजेत. कुठलं? ब्लड प्रेशर चेक केलं पाहिजे, कारण त्याच्यामुळे किडनी खराब होऊ शकते. ब्लड शुगर, सिरम क्रिएटिन, EGFR, युरिन अल्ब्युमिन, युरिन रुटीन एक्झामिनेशन यासारख्या टेस्ट केल्या पाहिजेत. नंतर अजून वेगवेगळे टेस्ट केल्या पाहिजेत. सगळं आहार संतुलित परत नंतर 10वं काय आहे? संतुलित आहार घ्या. म्हणजे काय करा? फळे खा, भाज्या खा, संपूर्ण धान्य जसे की डाळी, योग्य प्रमाणात प्रथिने यांचा समावेश करा. जास्त मीठ, साखर टाळा. प्रक्रिया केलेले पदार्थ आणि उपयुक्त साखरयुक्त पेय कमी घ्या. किडनीसाठी उपयुक्त अन्न कुठलं आहेत? हिरव्या पालेभाज्या किडनीसाठी खूप चांगल्या आहेत. कोबी, फ्लावर, दोडका, दुधी भोपळा चांगला आहे. सफरचंद, पेरू, संत्र्या योग्य प्रमाणामध्ये चांगलं आहे. ज्वारी, बाजरी, नाचणी हे देखील तुम्ही घेऊ शकता. आणि जर तुम्हाला कोणतं फळ तुमच्याकडे स्वस्तात अवेलेबल असेल, तुम्हाला इथे भेटत असेल, तुम्हाला ते विचारायचं असेल ते खाल्लं तर चालतंय का नाही, जर विचारायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला त्या कमेंटला नक्की रिप्लाय देईल आणि तुमची अडचण, तुम्हाला काय डाऊट आहे तो नक्की दूर होईल. कमी चरबीयुक्त दूध किंवा दही खाऊ शकता तुम्ही. पुरेसं पाणी पिऊ शकता. डाळी आणि कडधान्य खाऊ शकता. अशा अनेक अनेक काय काय गोष्टी आहेत किडनीसाठी उपयुक्त अन्न आहे ते खाऊ शकता तुम्ही. मी काय थोडे एक्झाम्पल सांगितले. जर तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारू शकता. आता कोणत्या सवयी टाळाव्यात? धूम्रपान टाळावं, जास्त मद्यपान टाळावं, जास्त मीठ खाणे चांगलं नाही, साखरयुक्त पेय टाळावे, प्रक्रिया केलेलं अन्न टाळावं, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेणं योग्य नाही, वारंवार पाणी कमी पिणे किंवा शारीरिक पाण्याची कमतरता होऊ देऊ नये, कधी डॉक्टरांकडे जावे, लघवीत रक्त दिसल्यास, पाय किंवा चेहऱ्यावर सूज असल्यास, लघवीचे प्रमाण अचानक कमी झाल्यास किंवा बंद झाल्यास, उच्च रक्तदाब नियंत्रित न आल्यास, मधुमेह असताना किडनीच्या तपासण्यात बदल आढळल्यास, म्हणजे मधुमेह आहे तुम्हाला, डायबिटीस आहे आणि किडनीच्या तपासात जर बदल आढळत असतील तर ह्याला असं हलक्यात घेऊ नका. मी आता पहिलंच सांगतोय, जर तुम्हाला किडनीचं नीट ठेवायचे असेल, तुमचे 20-25 लाख रुपये वाचवायचे असतील तर आताच तुम्ही हे केले पाहिजे. नाहीतर तुम्हाला पैसेही जातील, आरोग्यही राहणार नाही आणि पहिलं जसं निसर्गाने दिले तसे अजिबात राहणार नाही. म्हणजे त्रासच होणार आहे. एकूण एक किडनी जरी ट्रान्सप्लांट जरी केली तरी पण त्रासच होणार आहे. म्हणून काय करा, किडनीचं आरोग्य जपण्यासाठी महागडे उपचार नव्हे तर योग्य जीवनशैली, संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि वेळेवर तपासणे महत्त्वाचे आहेत. मधुमेह किंवा उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवणे हे किडनीचे संरक्षण करण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय आहे. हा व्हिडिओ केवळ आरोग्यविषयक माहितीसाठी आहे. लघवीत रक्त असेल, सूज असेल, लघवी कमी होत असेल तर तुम्ही त्वरित डॉक्टरांना भेटा. डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्या. कारण अशा काही सिच्युएशन असतात, काही कंडिशन असतात जिथं मोबाईलवरून बघून सांगणं किंवा असं प्रत्येक सगळ्यांना कॉमन असतं, वेगळं नसतं, कारण प्रत्येकाच्या कंडिशननुसार असतं. पण जर किडनी जर तुम्हाला नीट ठेवायची असेल तर सगळ्यांना सेमच आहे, कॉमनच आहे. तुम्ही किडनी कशी नीट ठेवली पाहिजे, तुम्हाला काय आहे, काय त्रास होतोय हे जाणून तुम्ही तुमचे 25 लाख रुपये वाचवू शकता. आणि 25 लाख वाचवून स्वतः आरोग्यदायी हेल्दी राहू शकता. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा मंडळी. धन्यवाद. पुन्हा एकदा त्या 84 जणांचा आभार ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले. धन्यवाद.